2022 में यशोधरा नगर पुलिस थाने में दाखिल एक मामले में विशेष पॉक्सो न्यायालय ने आरोपी को 3 साल कठोर कारावास की सजा सुनाई है। आरोपी का नाम हफीजुर अहमद मुजीबुर रहमान, उम्र 22 साल को जिला न्यायाधीश एवं अति सत्र न्यायाधीश आरपी पांडे ने दोषी ठहराया। न्यायालय ने आरोपी को 3 साल की कठोर कारावास की सजा तथा 5,000 रुपए जुर्माना भी लगाया। अगर आरोपी जुर्माना नहीं भरता तो उसे और 6 महीने के कठोर कारावास की सजा भुगतनी पड़ेगी। यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्ये सन 2022 मध्ये पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपी हफीजुर अहमद याचा शोध घेऊन त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती। त्याच्याविरुद्ध चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि कोर्टाने त्याला शिक्षा सुनावलेली आहे। सन 2022 मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आजच ह्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे। पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब तसेच कोर्ट पैरवी सरकारी वकील यांनी ह्या गुन्ह्यामध्ये वेळोवेळी मदत केलेली आहे, सहकार्य केलं आहे आणि आपले योगदान दिलेलं आहे आणि त्यातूनच पीडितेला न्याय मिळालेला आहे। आरोपीवर यापूर्वी अशा प्रकारचा काही गुन्हा नव्हता। नागपुर समय, गली से दिल्ली तक।